झोप आली, झोप. डोळे कसे झाले? हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर 14 एप्रिल नंतर आज पुन्हा आम्हाला कसाऱ्याला जावं लागतं आहे. कसाऱ्याला याच्यासाठी की आम्हाला एक हळदीचं आमंत्रण होतं. तर त्या हळदीसाठी आम्ही निघालो होतो. तर आम्हाला वाशिंदवरून ट्रेन होती संध्याकाळी 6:35ची. तर आम्ही निघालो आहे असं. आणि पिल्लू तिच्या पप्पांसोबत आहे, सोबत नंदिनी आहे. आणि त्यांची चालू आहे जरा इकडे तिकडे बघायचं काम. मुलींना बाहेर निघाल्यानंतर खूप छान वाटतं, खूप आनंद होतो. आणि या हळदीचं निमंत्रण आलं तेव्हाच ठरवलं होतं की लग्नाला नाही जायला जमलं, पण तरी पण आपल्याला हळदीला जायचंच आहे. कारण खूप लहानपणापासून खूप जास्त आमचे चांगले संबंध आहेत. त्याच्यामुळे या निमंत्रणाला नाही म्हणणं तर जमलंच नसतं. त्याच्यामुळे आम्ही निघालो. आणि यावेळेस आईंना सोबत घेतलं नाही मी. आईंना जरा गुडघेदुखीचा त्रास आहे, त्याच्यामुळे आई काही यावेळेस आल्या नाही. पण म्हटले आपल्याला जमायला पाहिजे 2-2 मुली मॅनेज करणं. हे मला खूप कठीण वाटतं. आणि असा छान मस्त प्रवास करून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर पिल्लूची दीदी आणि पिल्लू आणि सोबतच नंदिनी यांनी थोडासा असा डान्स केला, थोडंसं एन्जॉय केलं. आणि पिल्लूला थोडीशी झोप पण आलेली. मग थोडीशी तिला असं थोडासा नादवण्याचा प्रयत्न केला, कारण मलाही जाण्याची तयारी करायची होती. नंदिनीची तयारी केली आणि सोबतच पिल्लूला पण छान एक येलो कलरचा दोघींना पण ड्रेस वेअर केले. आणि मीही सुंदरशी अशी ग्रीन कलरची साडी वेअर केली आणि आम्ही निघालो हळदीसाठी. आणि असं आम्ही चाललो होतो तेव्हा मोठ्या दीदीने थोडंफार शूट करून घेतलं. आणि सोबत आम्ही आहेरासाठी पण वस्तू घेतली होती एक छोटीशी. आणि बरेच जुन्या दिवसांची आठवण झाली इथून फिरताना. आणि खूप छान वाटत होतं असे एकदम हळदीचे लग्नाचे वाईब्स. आणि बऱ्याच दिवसांनंतर हळदीला चालले तर मला पण खूप छान वाटत होतं, खूप मजा येत होती. आणि छान व्यवस्थित नटून थटून आम्ही निघालो. पण या हळदीमध्ये आई नव्हत्या माझ्यासोबत. आई म्हणजे माझ्या सासूबाई. त्याच्यामुळे पिल्लूने जास्त मला काही मजा करून दिली नाही, जराही एन्जॉय करून दिला नाही. एन्जॉय तर बाजूलाच राहिला, पण तिने मला साधं जेवणही करून दिलं नाही. इतकं म्हणजे ती किरकिर करत होती, त्याच्यामुळे साधं जेवणही मला करायला मिळालं नाही. ती मध्येच थोडीशी नाचत होती आणि मध्येच रडतही होती, असं तिचं चालू होतं. आणि पिल्लू एवढी चिडचिड करत होती, त्याच्यामुळे मला जेवण मिळालं नाही. आणि मग घरी आल्यानंतर तिला थोडीशी झोपवली. तिची अर्धा एक तास जरा झोप झाली आणि त्यानंतर आम्ही सगळे बाहेर निघालो. बाहेर म्हणजे मी जेवण केलेलं नव्हतं जसं की मी सांगितलं. आणि हेच
कारण होतं आमचं सगळ्यांचं बाहेर जाण्याचं, प्लस सगळ्या मुलांना आम्ही गाडीमध्ये बसवलं आणि आईस्क्रीम ट्रीट त्यांच्या नानांकडून त्यांना मिळणार होती आणि सगळे असे मस्त गाडीत बसलो आणि बराच वेळ झाला होता, म्हणजे 11:30 ते 12 वाजत आले होते. तरी पण आम्ही निघालो आणि आईस्क्रीमची ट्रीट एन्जॉय करण्यासाठी मुलं पण सगळे निघाले. आईस्क्रीमपेक्षा बाहेर लेट नाईट फिरायला मिळते हे आजकालच्या मुलांना खूप आवडतं आणि ते पण आपल्या फॅमिली बरोबर असेल तर खूप जास्त मजा येते. आणि असं आमचं चाललं आहे. आमच्या बाहेर आमच्या जवळच एक ग्राउंड आहे, तिथे गाडी पार्क केलेली आणि गाडी घेऊन मी, मिस्टर, नंदिनी सोबतच अनिकेत भाऊ त्यांचा, म्हणजे नंदिनीचे मोठे 2 दादा आहेत, अनिकेत आणि साहिल दादा, तर हे 2 जण आणि आम्ही असे निघालो. आणि हायवेला अक्षरशः कुणीच नाही आणि आम्हीच, तर इतकं छान वाटत होतं, इतकी शांतता. आणि मुली पण दोघी एकदम शांत बसल्या होत्या, त्याही एन्जॉय करत होत्या, झोपल्या अजिबातच नाही, कारण दोघींची झोप झाली होती. आणि खूप मस्त एन्जॉय करत करत आम्ही निघालो. पाणी पिवाले रे माझं एकटीचंच जेवण बाकी असल्यामुळे थोडंसंच काहीतरी लाईट खावं म्हणून थोडंसं राईस वगैरे मागवलं आणि मुलांसाठी बाकी इतर गोष्टी मागवल्या आणि असं सगळे जण एन्जॉय करत आहोत आम्ही. आणि त्यानंतर सगळेजण निघालो आईस्क्रीम खाण्यासाठी. Hello guys, welcome to my channel. Mau? Mana tu? Mau? Kai deh bau. Malah deh nak kau. Bisa kena कोणाकडे का यांचे फॅमिली फर्स्ट वगैरे 3 जण बसलेले. ते बघा ते बारकं झोपलंय. नाही बघतय कुठे बघतय शार्वी हे बघ
गाडी चालवत होते. उशीर झाला होता त्याच्यामुळे आईस्क्रीमचे जे शॉप्स होते, कसारा म्हणजे असं जरा एक गाव आहे त्याच्यामुळे शॉप्स 2-3 जे शॉप्स आहेत ते बंद झाले होते आणि ते ओळखीचे असल्यामुळे त्यांनी आमच्यासाठी ते शॉप ओपन केलं आणि सगळ्यांना आईस्क्रीम खायला मिळाली, ते महत्त्वाचं. येता येता आमच्या कसाऱ्याच्या एक चौक आहे जिथे खूप छान अशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्यात आलेली आहे आणि ती खूप सुंदर दिसत होती. इतक्या शांत निवांत रात्री जणू काही इतकी शांतता आणि आपण तिथे आहोत हा अनुभव खूप छान होता. अशी मुलांनी काहीशी छानशी आईस्क्रीम एन्जॉय केली आणि आम्ही घरच्या दिशेने निघालो आणि खूप छान वाटत होतं सगळ्यांना. शांतता आणि मजेत आम्ही सगळे व्यवस्थित घरी पोहोचलो आणि म्हणजे असा काही अचानक सडनली हा प्लॅन झाला आणि प्लॅन सक्सेसफुल पण झाला. मुलींना घेऊनसुद्धा आम्ही गेलो आणि खूप एन्जॉय करत आणि व्यवस्थित घरी आलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला नक्की